श्री कृष्ण बोलतात, तुमच्या आशेची टोपली रिकामी करा, दुःख स्वतःहूनच दूर होतील. एक व्यक्ती दगड फोडण्याचे काम करत असे. घरापासून थोड्या अंतरावर मोठमोठे डोंगर असलेल्या ठिकाणी जाऊन दगड फोडण्याचे काम करायचे आणि त्यातूनच घरखर्च चालवत असे. एके दिवशी त्या व्यक्तीला हे दगड फोडण्याच्या कामाचा कंटाळा येतो आणि तो विचार करू लागतो की मला कधीच आराम मिळणार नाही का? मला आयुष्यभर हे काम करावे लागेल. ह्या विचाराने तो स्वतःलाच दोष देऊ लागला. त्या दिवशी रात्री तो घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर जेवण करून झोपी गेला. पण या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नाही. तो रात्रभर विचार करू लागला की मला मोठा माणूस व्हायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो दगड फोडायला निघाला तेव्हा वाटेत एक मोठा बंगला दिसला. तो बंगला पाहून तो विचार करू लागला की हा बंगला किती मोठा आहे, माझ्याकडे असावा. तो काही वेळ त्याच बंगल्याजवळ उभा राहिला. तेवढ्यात एक व्यक्ती बंगल्याजवळ आली आणि सर्वांनी मिळून त्या व्यक्तीला पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. ती व्यक्ती मोठी राजकारणी होती. आता या राजकारण्याला पाहून दगड फोडणाऱ्याला वाटू लागले की हा बंगला मोठा नाही तर हा राजकारणी मोठा आहे, ज्याचा सर्वजण खूप आदर करतात. आता दगड फोडणाऱ्याला वाटले की आता मला चांगले राजकारणी व्हायचे आहे. काही वेळ तिथे उभे राहिल्याने आता तो राजकारणी आणि दगड फोडणारा दोघेही उन्हात घामाने भिजतात. मग तो वर पाहतो आणि आकाशात सूर्य पाहतो. आकाशातला सूर्य पाहून दगड फोडणाऱ्याला वाटतं की हा सूर्य सर्वात मोठा आहे, जो इतक्या तेजाने चमकतोय आणि सगळ्यांना प्रकाश देतोय. या सूर्यामध्ये इतकी ताकद आहे की तो अगदी मोठ्या राजकारणालाही घामाच्या धारा लावू शकतो. होय, आता मला सूर्य व्हायचे आहे. तो सूर्याकडे पाहत होता तेव्हा एक ढग येऊन सूर्याला झाकून गेला. दगड फोडणाऱ्याला वाटू लागले की हा ढग सर्वात मोठा आहे, कारण त्याने संपूर्ण सूर्य व्यापला आहे. दगड फोडणारा ढगाकडे पाहत होता तेव्हा वाऱ्याची झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळुकाने ढग दूर फेकले. दगड फोडणारा हे सर्व पाहत राहिला. तो मनात विचार करत होता की हे सगळं काय होतंय. आता तो विचार करू लागला की वारा सर्वात शक्तिशाली आहे. वाऱ्याने ढग उडवून दिले. मला वारा व्हायचे आहे. वाऱ्याचा तो झुळूक डोंगरावर आदळला आणि वाऱ्याने आपली दिशा बदलली. आता तो विचार करू लागला की हे डोंगर सर्वात शक्तिशाली आहेत, जे एवढ्या प्रचंड वाऱ्याचा मार्ग बदलतात. मला डोंगर व्हायचे आहे. इतक्यात दगड फोडणाऱ्याला एक व्यक्ती येत असल्याचे दिसले आणि त्या व्यक्तीने हातोड्याने त्या डोंगराचे तुकडे केले. आता तो दगड फोडणारा विचार करू लागला की हे सर्व काय चालले आहे. एवढा मोठा डोंगर एका छोट्या दगड फोडणाऱ्याने त्याचे तुकडे केले. आता तो पुन्हा विचार करू लागला की मी जो काही आहे, कोणत्याही परिस्थितीत आहे, मी ठीक आहे. मी सर्वात मोठा आहे, कारण मी हा पर्वत तोडत आहे. आपल्याकडे जे आहे त्याचा आपण आदर करत नाही आणि नेहमी इतरांकडे काय आहे हे पाहत राहतो आणि फक्त दुसऱ्यांच्या गोष्टीकडे पाहतो. आपल्याजवळ नसलेले इतरांकडे काय आहे ते आपण नेहमी पाहतो. या चक्रात आपल्याला अतृप्तीची भावना जाणवते. जीवनात पुढे जायचे असेल तर इतरांकडे न पाहता स्वतःकडे बघावे आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुम्ही जसे आहात तसे आनंदी राहा आणि स्वतःला स्वीकारा आणि जीवनात नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्णा.